नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. तर आज आहे फ्री मेहंदी क्लासचा दिवस 5 आणि आज आपण शिकणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे बेल्ट आणि बॉर्डर्स. तर चला चालू करूयात आपण 45 डेजचं चॅलेंज. प्लीज तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सपोर्ट करा गाईज. तर काल डे 4 होता, म्हणजेच काल दिवस चौथा होता. तर कालच्या दिवसामध्ये आपण स्क्वेअर चेक्स हे आपण कसे बनवायचे ते सगळं शिकवलं होतं. कशा प्रकारे ड्रॉ करायचे स्क्वेअर चेक्समध्ये, स्मॉल चेक्स आपण सगळे असे शिकलो होतो कालच्या ह्याच्यामध्ये डे 4मध्ये. तर चला आज डे 5 चालू करूयात. आज आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बेल्ट शिकायचे. बॉर्डर बेल्टमध्ये काय असतं, आपण जे स्टार्टिंग लाईन काढतो, इथं लाईन काढतो, मग त्याच्यावर इथं आपण 4 फिंगरमध्ये पॅच बसवतो. म्हणजे 4 फिंगरचा पॅच असतो. कुठले पण मेहंदी स्टार्टिंग आपण करतो तेव्हा 4 फिंगरचा आपल्याला पॅच घ्यायचाच असतो. त्याच्या खाली एक बेल्ट असतो, परत त्याच्या खाली 3 फिंगर किंवा 4 फिंगरचा, शक्यतो 3 फिंगरचाच पॅच घ्यायचा. मग त्याच्या खाली अजून एक 1 फिंगरमध्ये बेल्ट घ्यायचा. ते बेल्ट कसे घ्यायचे आणि कसे ड्रॉ करायचे ते मी आज शिकवणार आहे. तर चला चालू करूयात आपण डे 5ला. सगळ्यात आधी बेल्ट काढताना 4 लाईन काढायचे. मी फर्स्ट डेमध्ये पण सांगितलेलं आहे की 4 लाईन कंपल्सरी काढायचेच, म्हणजे काढायचेच. फोर लाईन्स कंपल्सरी. मग स्कॅलप फॉर्म्स काढायचे बारीक. आता आपण बेसिक बेल्ट शिकणार आहे, नंतर मग ॲडव्हान्स बेल्ट. आपल्याला मिडल लाईन फिल करायची. प्रेसिंग लेवल मीडियम ठेवायची, जास्त पण प्रेस करू नका. हेडी इफेक्ट द्यायचा असेल तर 2 लाईन्स वरून टाकायच्या डार्क पोर्शनला. तर हे जे बेसिक बेल्ट आहे आपण यू ह्या शेपमध्ये यू मध्ये काढणार आहे. यू घेणार आहे आपण इथं. लेटरमध्ये आपण बेल्ट काढणार आहे. ह्याच्या खाली एक लाईन येईल. अजून एक ह्याच्या खाली येईल. आणि हे डार्क पोर्शन. यू लेटरचा बेल्ट झाला. आता डब्ल्यूचा घ्यायचा आहे. आता डब्ल्यू लेटर घ्यायचं आपल्याला. गाईज मी 4 लाईन आणि स्कॅलप ह्याच्यासाठी काढले, कारण की नंतर व्हिडिओ खूप मोठा बनतो आणि मग ते स्पीड लेवल जर जास्त वाढवली वॉइस म्हणजे याची व्हिडिओची, तर मग ते वॉइस खूप स्पीडमध्ये पळतो आणि मग ते तुम्हाला कळणार पण नाही काय बोलते मी. त्याच्यासाठी हे 4 लाईनी स्कॅलप काढून घेतल्या. आता पहिला फर्स्ट जे आपण बेल्ट काढले त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितले 4 लाईनी काढून स्कॅलप कसे काढायचे, म्हणून मी पुढचं मी काढून घेतले. हे बेसिक होतं त्याच्यामुळे. हे तुम्हाला मी फर्स्ट डेला पण शिकवलेलं आहे की हा बेल्ट कसा काढायचा, त्याच्यामुळे मी काढून घेतलं अगोदरच. कोणचं टोक अधूनमधून सारखं पुसायचं, नाही तर मग त्या कोणच्या टोकाला डॉट येतो पुढे मेहंदीचा. इथं पण स्कॅलप काढायचे. आता एवढं काही काढत नाही मी.
हे बेसिक बेल्ट आहे. थ्री डी इफेक्ट देण्यासाठी 2 लाईन टाकायच्या. इथे स्कॅलप काढू शकता खाली. इथे पण काढू शकता. एल लेटरचा बेल्ट घेतला. गाईज हे जे बेल्ट आहेत ना, हे 1 फिंगरमध्येच काढायचे. मी थोडे मोठे काढले, म्हणजे 1.5 फिंगरमध्ये काढलेत, कारण की तुम्हाला कळावं, दिसावं क्लिअर म्हणून. तर तुम्ही 1 फिंगरमध्येच हे बेल्ट यायला पाहिजे. ठीक आहे. आता आपल्याला ओ लेटरचा बेल्ट घ्यायचा आहे. तुम्ही लाईन मारून पण सर्कल काढू शकता, म्हणजेच ओ लेटर, किंवा मग विदाउट लाईनचं पण. एक लेटर फिल केला तर एक एम्प्टी ठेवायचं आहे, ब्लँक ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला ते कळलं पाहिजे की आपण तिथं ओ लेटर काढलं आहे. दोन्ही पण लेटर जर फिलअप केले तर मिक्स होईल मेनली, आणि दिसणार नाही की तुम्ही तिथं काय काढलं आहे डिझाईन. कारण की प्रत्येक लाईन आणि ते भरत बसले तर मग खूप मोठा लॉंग व्हिडिओ होईल. आपण डोंगर काढतो तसं डोंगर काढून घ्यायचा.
डोंगराच्या एक लेफ्ट हँड साईडला एक लाईन काढून घ्यायची साईडला, देन जॉईन करायचं. बघा किती इझी टेक्निक आहे. इथे तुम्ही लिव्स काढू शकता. ह्याच्यात शेडिंग करायची. शेडिंग कशी करणार? पेपरला कोणचं जे टोक आहे ते फक्त असं घासायचं, म्हणजे झिगझॅग. आपण जे झिगझॅग लाईन काढतो ना, अशी एकदम फेंट. प्रेसिंग लेवल खूप कमी ठेवायची, जास्त ठेवू नका. जास्त ठेवली तर अशी होईल. प्रेसिंग लेवल कमी ठेवा आणि अशी शेडिंग यायला पाहिजे तुमची. त्या शेडिंगमध्ये कुठे असं शेडिंग करताना असं डार्क पोर्शन आणि फेंट असं नाही यायला पाहिजे. अशी शेडिंग तुमची यायला पाहिजे. टोक फक्त पेपरला घासायचं, टच करून असं झिगझॅगमध्ये. आणि ह्याला फिल करायचं साईडने. असं सगळं काढून घ्यायचं. जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही फक्त अशी लाईन काढू शकता आणि त्या लाईनीच्या तिथे शेडिंग सर्कल, हाफ चंद्र. मिडलला एक मेजरमेंट लाईन घ्यायची. आपल्याला हा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. देन ह्याच्यामध्ये आता तुम्ही हा मिडलचा आहे ना, हा पण भरायचा आहे.
अशीच साखळीमध्ये इकडे मी बेल्ट इझी टेक्निकमध्ये सांगते. मिडलला लाईन करायची, 1 सेंटीमीटर गॅप सोडून हा शेप काढून घ्यायचा. आता ह्या कॉर्नर पासून ह्याच्यावरून इथं जॉईन करायचं. परत इथून ह्याला म्हणजे सेकंडला टच करून असं सगळीकडे जॉईन करून घ्यायचं. खालच्या साईडने पण सेम. ही लाईन फक्त अशी इथून ह्या शेपला लास्ट इथून फक्त एक लाईन खेचायची ते अशी. देन जॉईंट असं जॉईन करत जायचं आहे. झाली आपली साखळी तयार, साखळी बेल्ट. हे सगळं जे ब्लँक व्हाईट पोर्शन आहे तो डार्क करून घ्यायचा आहे. तुम्ही असं फील पण करू शकता किंवा मग तुम्ही शेडिंग पण करू शकता. किंवा मग इथे पण शेडिंग करू शकता. अजून एक साखळी शिकवते. आता ट्रायंगल आपल्याला बनवायचं आहे. मिडल फेंट लाईन मारून घ्यायची अगोदर. आता इथं आपण ट्रायंगल काढला होता, त्या ट्रायंगलचा जो वरचा टोक आहे तो घेऊन इथं जॉईन करायचा आहे. देन परत सेकंडवाला तसंच सगळीकडे जॉईन करत जायचं आहे. खालच्या साईडने पण तसंच. शेडिंग पहिला मी असा शेप देते, मग त्याच्यात शेडिंग करते. तुम्ही पण तसंच करा. असं सगळीकडे शेडिंग करायचंय. देन ही जी वरची लाईन ही फिल करून टाकायची, डार्क पोर्शन. तर मी ह्या 4 लाईनी काही काढून दाखवल्या नाही आहे, डायरेक्ट काढते, खूप वेळ जातो मग. खाली पण असंच फिल करायचं. आता ह्या बेल्टमध्ये आपल्याला 2 फिंगर खाली एक बेल्ट काढून घ्यायचा आहे. मिडल एक रेफरन्स लाईन क्रिएट करायची. कॉलम करून घ्यायची.
फिंगरचे, इथे पण 2 फिंगरचे. आडवी लाईन घेतली 2 फिंगरमध्ये स्पेस ठेवून, मग खाली एक लाईन काढली आणि एक सरळ कॉलम तयार करतो 2 फिंगरमध्ये. प्लसची रेफरन्स लाईन क्रिएट करायची. तर त्याच्यात आपल्याला 4 लाईन काढून घ्यायच्या प्लसमध्ये. लिहूचा पानाचा शेप द्यायचा आहे. चार लाईनिंगला आणि नंतर आपल्याला ट्रायंगल शेपमध्ये त्या लिव्हजला जॉईन करायचे. तर मध्ये एक डॉट देऊ, एक स्ट्रेट लाईन, देन हे फिलअप करायचे बाहेरचा पोर्शन. मिडलला एक डॉट येणार. आता तुम्हाला असं वाटतं हे खूप मोकळं मोकळं वाटत असेल तर मग तुम्ही इथं शेडिंग पण करू शकता. शेडिंग केल्यावर खूप छान डिझाईन दिसते. लेव्सच्या कॉर्नरला शेडिंग करा जर तुम्हाला करायची असेल तर, नाहीतर ब्लाइंड ठेवलं तरी चालेल. असंच तुम्ही पण काढायचं आहे. ॲडव्हान्स बेल्ट आहेत हे सगळे. आता आपल्याला एलिफंट बेल्ट घ्यायचा आहे. आपण बेबी एलिफंटचा बेल्ट काढतोय. आपण जी लेटर काढतो तसंच काढायचं आहे. देन पाय आणि इथं आईज असं सगळीकडे काढून घ्यायचे. मग याला फिल करायचे आणि ह्याच्या पाठीला तुम्ही थोडीशी डिझाईन पण काढू शकता. हा बेबी एलिफंट आहे. असंच तुम्ही सगळीकडे फिल करायचं. एलिफंट आपण हा जो सी काढतो तसंच हा सी इथं उभा काढायचा आहे. उभा काढून देन आतमध्ये सोंड आणि इथं पाय. ही साईज आहे ही अशी गोल आकाराची असली पाहिजे. गोल म्हणजे जास्त पण गोल नाही, पण अशी उभी. ही अशी काढायची नाही. चुकीची पद्धत ही बरोबर आहे. असंच तुम्ही काढायचे. सी देन आपण हा जी काढतो तो जी काढायचा इथे. देन सोंग झाली ती आणि मग असे पाय काढायचे. हा बेबी एलिफंट आहे.
आपल्याला शेप असा घ्यायचा आहे, तिने आतमध्ये टर्न करायचे, परत जॉईन करायचं. हा जो स्पेस आहे हा जरा जास्त ठेवायचा आहे, असं काढायचं नाही आपल्याला, ही चुकीची पद्धत आहे. बरोबर. न्यूज काढल्यात. तुम्ही असे पण काढू शकता. आता तो शेप आपल्याला उलटा घ्यायचा आहे. इथे शेप सांगितलंय तसंच. बघा मी किती डिस्टन्स ठेवलं, तसंच तुम्ही पण ठेवायचं. जर तुम्हाला लिव्ज काढायला प्रॉब्लेम येत असेल तर पहिलं अशी डॉट डॉट करून घ्या, म्हणजे त्या डॉटच्या बाहेर तुमची लिव्ज जाणार नाही. व्हाईट पोर्शन डार्क करायचं आहे. आता या राऊंडमध्ये शेडिंग. अशी शेडिंग करून घ्यायची. शेडिंग केल्यावर डिझाईन अट्रॅक्टिव्ह वाटते, बघायला पण सुंदर वाटते. चला, आजचा दिवस 5 पण झालेला आहे आपला. तर कशी वाटली डिझाईन, बेसिक बेल्ट्स, ॲडव्हान्स बेल्ट्स, तर तुम्ही पण प्रॅक्टिस करा. आणि एकदा प्रॅक्टिस केल्यावर लगेच जमणार नाही, त्याला खूप मेहनत आणि खूप एफर्ट्स द्यावे लागतात. आणि खूप तुम्हाला म्हणजे प्रत्येक डिझाईन एकदा नाही, दोनदा नाही, 10 वेळा काढून बघावी लागेल, तेव्हा कुठे तुम्हाला ती येणार. आणि व्यवस्थित फिनिशिंगकडे लक्ष द्या. स्पीडमध्ये काढण्याच्या नादात फिनिशिंग गमवू नका, व्यवस्थित काढा. तर आज आपला डे 5 झालेला आहे. चला, धन्यवाद. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय गाईज.